नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सागर आरतीचा पाठलाग करत असतो आणि सागर मनातच म्हणत असतो की हिला जर मी आत्ता विचारलं तर ही मला काहीच सांगणार नाही. आधी मला कार्तिक आणि आरतीतलं काय कनेक्शन आहे हे जाणून घ्यावे लागेल. एवढ्यात आरती स्कूटी घेऊन तिथून निघते. दुसरीकडे कार्तिक बिल्डिंगच्या खाली येत असतो. इकडे तिकडे बघत असतो तो. त्याला वाटत असतं की मला कोणी तर बघत नसेल ना, त्यामुळे तो चेक करत असतो इकडे तिकडे बघून. आणि कार्तिक सावनीला फोन लावतो आणि सावनीला म्हणतो की हे बघ, मला इथं जास्त वेळ राहता येणार नाही, कारण घरचं वातावरण बिघडण्याआधीच मला इथून जावे लागेल. आणि कार्तिकला म्हणत असते, मग मी काय करू? तुला नवीन घर घेऊन देऊ की बंगला बांधून देऊ? कार्तिक सावनीवर चिडतो आणि म्हणतो की ए सावनी, ही काय पद्धत झाली बोलण्याची? त्यावर सावनी म्हणते की हे बघ, माझं आधीच डोकं फिरलेलं आहे आणि अजून माझं डोकं फिरू नको. तुला करायचं ते कर, मला काही सांगू नकोस. मला फोन देखील करत जाऊ नकोस. कार्तिक म्हणतो की वा, यालाच म्हणतात एहसान परामुश. तुमचं काम झालं ना, म्हणून मला फोन करू नकोस. हे बघ सावनी, मी आलो नव्हतो तुमच्याकडे. तूच बोलावलं होतं म्हणून मी आलो होतो. जशी मला तुमची गरज होती ना, तशीच तुम्हालाही माझी गरज होती. आता तुमचा प्लॅन फसला म्हणून सगळा राग माझ्यावर काढतेस का? मी माझं काम चोख बजावलं होतं. तुमचं म्हणणं तुम्हाला जज साहेबांना नाही पटवून देता आलं, त्यात माझी काय चूक? सावनी कार्तिकला म्हणते की तुला असं नाही वाटत का तू जास्त बोलतोय? माझ्या चुका तुझ्याकडून समजून घेण्याची अजून माझ्यावर तरी वेळ नाही आली. आणि मला फोन करत जाऊ नको. सावनी फोन कट करते. कट केल्यानंतर सावनी सोफ्यावर जाऊन बसते आणि तिथे हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धन म्हणतो की ऑल सेट झालं ना? म्हणती हो, एंगेजमेंटची ऑलमोस्ट तयारी झाली आहे. हर्षवर्धन म्हणतो ते नाही, सई कुठे आहे? आपण सई आल्यानंतरच एंगेजमेंट करणार होतो. सावनी, सई कुठे? तुझा प्लॅन परत फेल झालाय का? आणि तो सागर कोहली जिंकलाय का? सावनी तर मग मग करायला लागते. हर्षवर्धन म्हणतो की सावनी, मला सगळं माहिती आहे. तुझा तिथं जबरदस्त अपमान झाला आहे आणि तू हे तोंड घेऊन इथे आले आहेस. सावनी म्हणते की हर्ष, ऐक ना, सगळं बरोबर चालू होतं. आता जरी माझा प्लॅन फ्लॉप झाला असला ना, तरी देखील तू माझ्यावर ट्रस्ट ठेव. मी तुला खरं सांगते, परत असं कधीच होणार नाही. मी सागरला जिंकूच देणार नाही, प्लीज. पण मग आपली एकदा का एंगेजमेंट झाली ना, माझ्यावर चिडण्याची तुला संधीच देणार नाही. हर्षवर्धन म्हणतो नाही नाही, डील इज डील. आपलं काय ठरलं होतं? आई पुन्हा इथे आल्यानंतरच आपण एंगेजमेंट करणार होतो. इनफॅक्ट त्यासाठीच तर आपण पार्टी ठेवली नाही, ते तिला वेलकम करण्यासाठी. आता काय सांगू मी लोकांना, कशासाठी ही पार्टी? तू हरल्याबद्दल की तो सागर कोळी जिंकल्याबद्दल? मी म्हणते की हर्ष, मी तुझा राग समजू शकते, पण तू देखील मला समजून घे ना प्लीज. त्या मुक्तामुळे माझा प्लॅन फ्लॉप झाला आहे. हर्षवर्धन म्हणतो की मग तू आपली एंगेजमेंट देखील फ्लॉप झाली असं समज. आणि म्हणतो की सावनी, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू सागर कोळीला पूर्णपणे बर्बाद करत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि हर्षवर्धन तिथून निघून जातो आणि खूप चिडचिड करत असते. त्यानंतर टेबलवर ठेवलेल्या वस्तू फेकून देते आणि म्हणत असते की हे सगळं मुक्तामुळे झालं आहे. आणि जोपर्यंत मुक्त सागरच्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत मी सागरला हरवू शकत नाही. सावनीच्या डोक्यामध्ये लगेच नवीन प्लॅन शिजतो की मुक्ता, तू बाहेर जाणार आहे ना, जा, खुशाल जा, पण परत येण्यासाठी नाही, कायमची जाण्यासाठीच जा. आणि याची पुरेपूर काळजी मी घेईल. दुसरीकडे मुक्ता बॅग भरत असते. सई येते आणि मुक्ता, आई आपण कुठे चाललो असं विचारते. त्यावर मुक्ता म्हणते की आपण दिल्लीला चाललो. त्यावर सई म्हणते की खूप लांब आहे ना? त्यावर मुक्ता म्हणते की हो, खूप लांब आहे. म्हणते पण का जायचं आपल्याला? मुक्ता म्हणते की कारण तुझ्या मुक्ताईचं काम आहे तिथे. ती म्हणते की तिकडे गेल्यानंतर आपण खूप मज्जा करूयात, फिरायला पण जाऊयात. ताई मुक्ताला म्हणते की मुक्ताई, पप्पा येणार आहे ना आपल्याला भेटायला, तो आल्यानंतर आपण तिघेही फिरायला जाऊ. ताई म्हणते की मी महादेवी आजीला सांगून येते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर मुक्ताला सागर तिच्याशी जे जे काय चांगलं वागलं आहे ना, ते सगळं आठवत असतं. दुसरीकडे सावनीला आदित्य म्हणत असतो की मम्मा, सई का नाही आली तुझ्या बरोबर? आणि म्हणते की नाही आली बेटा ती. ती म्हणतो की मम्मा, तू म्हटली होतीस ना तू तिला कायमचं घेऊन येणार, म्हणून आपण पार्टी देखील ठेवली होती ना.
आधी म्हणतो की मम्मा मी जाऊ का पप्पांना भेटायला? मी सईला पण भेटून येतो आणि पप्पाला देखील भेटून येतो. आणि तसंही आता पप्पांची वाईफ तिथं राहत नाही ना. पाहुणी लगेच म्हणते की तुला कसं काय कळालं? आधी म्हणतो की त्या दिवशी मी तुला बोलताना ऐकलं. मी जाऊ का तिकडे? पाहुणी म्हणते की हे बघ बाळा तू शांत हो. सई आत्ता जरी आली नसली ना तरी ती कायमची इकडे येईल थोड्याच दिवसामध्ये. एवढं बोलून सावनी तिथून निघून जाते. इकडे कार्तिक स्वाती आणि त्याच्या रूम मध्ये येऊन बसतो आणि डोक्याला हात लावून बसतो. आणि स्वाती त्याला बघते आणि स्वाती त्याला म्हणते की कार्तिक काय झालं? त्यावर कार्तिक म्हणतो की एखाद्यावर इतका घाणेरडा आरोप त्याच्याच एखाद्या घरच्या व्यक्तीने लावावा. दिस इज नॉट फेअर यार. आणि स्वातीचा हात हातात घेतो आणि स्वातीला म्हणतो की स्वाती मला नाही राहायचं इथे ह्या घरामध्ये. स्वाती म्हणते की पण मग कुठे जायचं आपण? कार्तिक म्हणतो की कुठेही जाऊयात, आपण गावी जाऊयात. पैसे नसले ना तरी चालतील आपल्याकडे, पण तिथे आपण मानाने जगू. स्वाती म्हणते की खरं आहे तुमचं. म्हणते की तसंही माझ्या घरच्यांनी तुमचा खूप अपमान केला आहे. कार्तिक स्वातीला म्हणतो की तू वाईट वाटून घेऊ नको ग. त्या सागरने देखील माझ्यावर अविश्वास दाखवला आहे. त्याने त्याच्या बायकोची बाजू घेतली आणि मला असं वाटतंय की बाकीच्यांना देखील मीच चुकीचं वाटत असेल. कार्तिक म्हणतो की मला नाही राहायचं इथे, आपण दुसरी सोय होईपर्यंत आपण गावी जाऊयात. स्वाती म्हणते की तुम्ही म्हणताल तसं. कार्तिक म्हणतो की तू राहू शकते इथे, तुझं घर आहे हे. ती म्हणते की नाही ते घर माझं होतं पण आता जे तुमचं घर असेल ना तेच माझं घर असेल. कार्तिक म्हणतो की ठीक आहे मी लगेच तिकीट बुक करतो आणि कार्तिक मोबाईल हातामध्ये घेतो तिकीट बुक करण्यासाठी. तेवढेच सागर पाठीमागून येतो. सागर स्वाती आणि कार्तिकला म्हणतो की तुम्हाला असं वाटत असेल की मी मुक्ताची बाजू घेतली पण त्याचा अर्थ असं होत नाही की मी कार्तिकला दोषी ठरवतोय. पण तसं नाहीये. माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की चूक मुक्ताचीच आहे. कार्तिकने दाखवलेले पुरावे बघून तर आणखीनच विश्वास बसलाय. मागाशी जे वागलो ना ते फक्त सई समोर तमाशा नको म्हणून. मला तिला या सगळ्यामध्ये नाही आणायचं, लहान आहे अजून ती. आणि कार्तिक तू मला मुक्ताचा खरा खरा चेहरा दाखवून दिला त्यासाठी तुझे आभार. कार्तिक म्हणतो की आभार कसले मानतायत? त्यावर सागर म्हणतो की आजकाल कोण करतं हे सगळं? आपल्या माणसांसाठी देखील कोणी करत नाही असं. आणि सागर मुद्दामून कार्तिकचा फोन खाली पाडतो आणि त्याला क्रॅश जातात त्या फोनला. त्यावर कार्तिक म्हणतो की राहून द्या द्या इकडे मी बघतो. त्यावर सागर म्हणतो की नाही नाही माझ्याकडून पडलाय ना मी बघतो ते. मी दुसरा फोन घेऊन देतो तुम्हाला. आणि कार्तिकला मिठी मारतो आणि म्हणतो की थँक्यू सो मच. टेन्शन घेऊ नका मी आहे. हे ऐकल्यानंतर स्वातीला खूप आनंद होतो. म्हणतो की फोनचं मी बघतो. मी येतो आता बाय. आणि तिथून निघून जातो. इकडे आदित्य सागरला फोन लावतो आणि सागर त्याला म्हणतो की हा बोल बेटा कसा आहेस तू? बरा आहेस ना? आधी म्हणतो की मी ठीक आहे. आधी म्हणतो की पण पप्पा तुम्ही सईला त्यांच्याबरोबर का पाठवतायत? त्यावर सागर म्हणतो की कोणाबरोबर? त्यांच्याबरोबर म्हणजे कोणासोबत? आधी म्हणतो की तुमच्या त्या दुसऱ्या वाईफ बरोबर. सागर म्हणतो की आदित्यला आधी बेटा तू त्यांना मुक्ता आंटी असं म्हणू शकतो. आधी म्हणतो की तुम्ही तर मला म्हणाला होतात तिच्यावर प्रेम नाहीये. मग तुम्ही सईला तिच्याबरोबर का पाठवताय? त्यावर सागर म्हणतो की कारण सईचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. सईला त्या खूप आवडतात आधी. आणि सई त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. सईला त्यांची खूप सवय झाली आहे. सागरला म्हणतो की पण सईला त्या इतक्या का आवडतात? तिने का जायचं त्यांच्यासोबत? आपल्या फॅमिलीमध्ये त्या कोणालाच आवडत नाही. मग सईना पण कशाला एवढी सवय करून घ्यायची त्यांची? आधी सागरला म्हणतो की पप्पा तुम्हाला त्या खरंच आवडत नाही ना? तुम्ही सईला त्यांच्याबरोबर पाठवताय ना म्हणून मी विचारतोय. पप्पा तुम्ही खोटं तर नाही ना बोलत माझ्याशी? सागर काहीच बोलत नाही. नसतो की आई हा आलो मी. सागर आधीला म्हणतो की आधी बेटा तुझी आजी मला आवाज देते मी जातो. मी नंतर करेल तुला कॉल. आणि सागर फोन बंद करतो. इकडे गोखलेंच्या घरी पुरू काका माधवीला म्हणत असतात की मुक्ताची तयारी झाली की तेवढ्यात मुक्ता बाहेर येते आणि म्हणते की हो झाली आहे. सईचं जरासं सामान राहिलं आहे त्यांच्याकडे तेवढं मी घेऊन येते. तेवढे सागर तिथे येतो पळत आणि म्हणतो की मुक्ता तुमची तयारी झाली का? त्यावर मुक्ता म्हणते की हो ऑलमोस्ट झाली आहे. सागर मुक्ताला म्हणतो की खरंच जाणं खूप महत्वाचं आहे का? पुरू आणि माधवी तिथून निघून जातात.
सागर म्हणतो की मुक्ता तुमचं जाणं इतकं गरजेचं नसेल ना तर प्लीज कॅन्सल करा. मुक्ता म्हणते की काय करू मी इथे थांबून, उपयोग काय, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उगाळत राहू का? मला ना सतत स्वतःला प्रूफ करण्याचा कंटाळा आलाय. मुक्ता म्हणते की मी तेही करेल पण माझ्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? आता आणखी नाही परीक्षा देऊ शकत मी. सागर मनातच म्हणत असतो की मुक्ता, मी तुम्हाला कुठलीही परीक्षा देऊ देणार नाही आणि तुम्हाला इथून कुठेही जाऊ देणार नाही. दुसरीकडे कार्तिक एकटाच बडबडत असतो आणि म्हणत असतो की मुक्ताच्या लफड्याने तर जगणंच मुश्किल केलं आहे. मी आजपर्यंत इतकी लफडे केली पण आजपर्यंत एकही अंगाशी नाही आलं. सगळ्यांसमोर तिने माझ्याकडे बोट दाखवलं. मला वाटलं ती गप्प बसेल. म्हणतो की आता मी मुक्ता तुला सोडणार नाही आणि म्हणत असतो की देवा, सगळ्या मुली आरतीसारख्या का नाही बनवल्या? म्हणजेच कुणीतरी विरोध करणारी भेटली पण काय उपयोग? माझ्यावरचे आरोप आजपर्यंत कुणीच सिद्ध करू शकलं नाहीये आणि यापुढेही कुणी करू शकणार नाही. दुसरीकडे सागर बिल्डिंगच्या खाली येतो आणि मनातच म्हणत असतो की कार्तिक जर दोषी असेल ना हे शोधण्यासाठी मला आरतीचा शोध घ्यावा लागेल आणि त्यासाठी हा फोनच मला उपयोगी पडेल. सागर आरतीला कार्तिकच्या फोनवरून मेसेज करतो. ती तो मेसेज बघते आणि म्हणत असते की अरे देवा, हा का मेसेज करतोय? आता काय भेटून बोलायचं आहे याला? माझी पाठ का नाही सोडत हा? आणि मी भेटायला नाही गेले तर तो कुठल्याही लेवलला जाऊ शकतो. म्हणत असतो की आता मेसेज तर आरतीला डिलिव्हर झाला आहे. आता जे काय सत्य आहे ते तिला भेटल्यानंतरच समोर येईल. पुढील भागात आपण बघणार आहोत की मुक्ता कोळींच्या घरी जाते आणि इंद्र मुक्ताला म्हणते की तू आणि सावनी सारखीच ती देखील माझं घर तोडायला निघाली होती आणि तू देखील तेच करते. चालती हो तू तिथून. मी कार्तिकला भेटते आणि कार्तिक घडलेला प्रकार सावनीला सांगतो. सावनी कार्तिकला म्हणते की अरे तो तुला मूर्ख बनवतोय, तू आधी त्याच्याकडून फोन काढून घे स्वतःचा. दुसरीकडे सागर आरतीला भेटतो आणि आरतीला म्हणतो की बऱ्या बोलानं तू खरं काय आहे तेच सांग, नाहीतर मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल. आरती म्हणते की सर प्लीज मला ह्या सगळ्यामध्ये अडकू नका. कार्तिक हा खूप वाईट माणूस आहे सर. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.